कसं आहे ना मंडळी, पैशांनी आपण वस्तू विकत घेऊ शकतो, पण मन जिंकण्याची किंमत कुठेही लिहिलेली नसते. आणि हो, औषधं आपल्या वेदना कमी करू शकतात, पण जखमा फक्त आपली माणसंच भरू शकतात बरं का. जसं की बघा आता माझं दिवसभर डोकं दुखत होतं. फौजीसाहेब ड्युटीवर गेले होते आणि मला बरं नाही वाटलं. पण संध्याकाळी जसं ते ड्युटीवरून आले, ते बोलले, "काय झालं तुला? एवढी का नाराज आहे?" म्हणलं, "डोकं दुखतंय." आणि हलकं त्यांनी मला असं डोकं दाबून दिलं. त्यांनी विचारपूस केली माझी, तरी पण अर्धं दुखणं एकदम बरं झाल्यासारखं वाटलं. त्यामुळे मंडळी, ज्यांना तुम्ही मनापासून जपता ना, त्यांना सांगायला कधीच विसरू नका, की तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही सगळ्यांनी परवाच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. तर परवाचा व्हिडिओ होता आपला होम टूरचा. आणि मी जरा काल गॅप घेतला व्हिडिओला, कारण हे वातावरण चेंज होतंय ना, त्यामुळे माझं डोकं दुखतंय जरा ना, त्यामुळे मी जरा आरामच केला. आणि 2 दिवस मग थोडं-थोडं हे आपलं मेथीच्या लाडूची तयारी करत होते. आणि मेथीच्या लाडूला एवढं तामझाम असतं की बास. त्यामुळं मग 2 दिवस ह्या मेथीच्या लाडूचीच तयारी चालू होती. आणि मेथीचे लाडू कसे बनवले ना, त्याची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करते आता. तर मेथीचे लाडू बनवायचे म्हणलं ना, आदल्या दिवशीच ती असं मेथी भाजून त्याला म्हणजे मिक्सरला पावडर करून ते दुधामध्ये भिजून ठेवायची असती. तर मेथी मस्त खरपूस लालसर होईपर्यंत मी भाजून घेतली. त्यानंतर मिक्सरला मी बारीक करून घेतली आणि ती आता आपल्याला कच्च्या दुधामध्ये भिजून ठेवायची. आणि कच्च्या दुधामध्ये भिजून ठेवली ना रात्रभर, आपण दुसऱ्या दिवशी आपण ते लाडू बनवू शकतो मेथीचे. आणि लाडू जर आपण खाऊन पाहिला ना मेथीचा ताईंनो, असं वाटणारच नाही की आपण त्या लाडूमध्ये मेथी पण घातलेली. अजिबात कडू लागत नाही बरं का, अशा पद्धतीने आपण जर लाडू बनवले तर. आता मेथी मी मिक्सरला वाटून घेतली आणि कच्च्या दुधामध्ये असं भिजवते. तर तुम्ही बघू शकता, म्हणजे जसं जसं आपण त्याच्यामध्ये दूध घालतो ना, तसं तसं ते मेथी फुलत जाती. तर अशी घट्टसरच मळून ठेवायची जरा, म्हणजे जास्त पातळ पण होणार नाही. आणि सकाळपर्यंत एकदम फुलतं ते आणि एकदम रव्यासारखं मोकळी मोकळी होती बरं का ती मेथी. रात्रभर मेथी भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी कशी होती ना, ते तर मी पुढे दाखवतेच तुम्हाला. आता हे दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट घेत होते मी, तर सकाळच्या कामाची जरा घाई गडबड चालू होती. आता सकाळ सकाळी ना अंघोळीच्या आधी हे बेसिन, टॉयलेट, बाथरूम, फरची वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर मग अंघोळ करून मग देवपूजा, नंतर मग नाश्ता पाणी, स्वयंपाक हे असं चालू असतं. कधी कधी मागं पुढं पण होतं बरं का. फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं असलं ना लवकर, मग मला पटकन नाश्ता पण बनावा लागतो आधी. त्यानंतर मग बाकीचे कामं पण करावं लागतात. तर जसं म्हणजे सिच्युएशन त्यानुसार आपल्याला ते घरातले कामं ॲडजस्ट करावे लागतात. आणि थंडीमध्ये तसं पण माझं थोडंसं रुटीन बदलतं बरं का. थंडी वाजते ना, त्यामुळं मी बाहेर लवकर काही पडत नाही. तर सकाळी फौजी साहेबांना जायचं होतं, त्यांना मी पटकन नाश्ता बनवून दिला. आणि त्यानंतर राजू म्हणला, "मी घरीच आहे आज, तर मी तुला आवरू लागतो." तर म्हणलं चला मग घराची थोडीशी डस्टिंग करून घेते. तर सोफ्याचे कवर बरेच दिवस झाले आता धुवायलाच काढले नव्हते, तर ते धुवायला काढले. आणि सगळं झटकून झटकून मस्त मग घराचं म्हणजे पोचा वगैरे मारून व्यवस्थित करावं म्हणलं. तर राजू म्हणला, "तू झाडून घे, मी तुला पोचा मारून देतो." तर तो असं घरी असला ना, मला काही ना काही तो असं करू लागतो. म्हणजे खूप मला हेल्प होती त्याची. आणि तसं रोज तर राजू 7:30 वाजता जातो कामाला. आणि फौजी साहेबांना एखाद्या दिवशी ते घरी असले मग ठीक आहे, पण त्यांना पण जावं लागतं. मुलं पण जातात कॉलेजला, क्लासला. मग दिवसभर मला एवढं काम पडतं ना, मग ते व्हिडिओसुद्धा एडिटिंग होत नाही माझ्याच्याने. कारण सगळं जिथल्या तिथं घरातलं कामं नाही ना झाले, ते मनाला चुरचूर लागून राहते. तर त्यामुळं मग माझा कधी-मधी व्हिडिओचा गॅप पडतो. तर हे पहा, आता सगळे कवर मी धुवायला काढलेत. बाहेर पहिलं झटकून घेते आणि त्यानंतर मग मशीनमध्ये मी धुवायला टाकते. कारण ती धूळ वगैरे असतं ना, ते मशीनमध्ये तसंच जातं. त्यामुळं मग झटकून ते मी पुन्हा मशीनमध्ये धुवायला टाकत असते. आणि सोफ्याला आपण कितीही कवर बसवले ना, तरी पण त्या कवरमधून थोडीफार का होईना धूळ त्या सोफ्यावर जाऊन बसती. तर मी सोफा झटकून पुसून घेतला. त्यानंतर आता मग झाडून घेते. आणि राजू मग फरची पुसन. तर एवढं घर झाडायला आणि फरची पुसायला खूप वेळ लागतो बरं का ताईंनो. म्हणजे घर सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवायचं म्हणल्यावर काही सोपं नाही आहे. खूप काम पुरतं. त्यामुळं मी काय करते, घराची डस्टिंग करायची असली ना मला, किंवा डीप क्लिनिंग करायची असली ना एखाद्या कोपऱ्याची घरातल्या, तर स्वयंपाक करून घेत असते मी. स्वयंपाक किचन आवरून घेतला नाही एकदा, मग आपण ते घराचा एखादा कोपरा आवरायला काढू शकतो. आणि मग आपण जर घर आवरत बसलो ना, मग कोणाला ते ड्युटीवर जायचं असतं, मुलांना कॉलेजला जायचं असतं. आणि मग तो स्वयंपाक तसाच मागं राहून जातो. किचन मागं ते राहिलं ना राडा सगळा, मग ते लई चिडचिड होती मनाची. त्यामुळं मग स्वयंपाक किचन एकदा आवरलं ना, मग आपण आपलं हे घरातलं बाकीचं काम दिवसभर जरी करत बसलं तरी टेन्शन नाही. तर पाठीमागं 1-2 कमेंट होत्या, की
तू आधी स्वयंपाक करते आणि त्यानंतर मग घराची डस्टिंग करते, झाडून घेते. तर कसं आहे ना ताईंनो, सकाळ सकाळ जर सगळ्यांना बाहेर जायचंय, कोणाला कामावर जायचंय, कोणाला मुलांना बाहेर जायचंय, डबे पण करायचेत, अजिबात टाईम नाही आपल्याला. आणि आपण जर झाडतच पुसतच बसलो आणि मग त्यांचे डबे नाही दिले, ते उपाशीच जातील ना. त्यामुळं मग आपण जसा वेळ मिळेल आपल्याला तसं आपण ते करत राहायचं. वेळेनुसार आपल्याला पण बदलावं लागतं, असं आहे. त्यामुळं कधी-कधी इकडे-तिकडे टाईम होतो. आणि तसं पण आपण दिवसभर काय घर झाडत नाही का ताईंनो? दिवसभर आपण 1-2 वेळा तरी असं स्वयंपाक वगैरे झाल्यावर काही ना काही असं सांडल्यावर झाडू मारतोच ना. मग काही नाही होत त्याला. आपण थोडंसं असं झाडू पोछा मारला ना, हातपाय तोंड धुवून घेतलं तरी पण चालतं, किंवा गंगाजल शिंपडून घ्या तुम्ही अंगावर तरी पण चालतं. आणि लईच आपल्याला काही वाटलं तर आपण पुन्हा अंघोळ करायची आपल्याकडे जर वेळ असेल तर, आणि मग बाकीचे आपले कामं करत राहायचं. आणि नसेल वेळ तर काही हरकत नाही, आपण हातपाय तोंड धुतलं तरी पण चालतं. पण सकाळ सकाळ आपण अंघोळ करूनच आपण किचनमध्ये जायचं असं म्हणतात. मी तेच करत असते. पण कधी कधी काय होतं, फौजी साहेबांना पहाटे पण ड्युटीवर जावं लागतं. मग पहाटे आपण 3-4 वाजता काही अंघोळ करू शकत नाही घाई गडबडीमध्ये. उठलं की लगेच मग किचनमध्ये जाऊन त्यांना चहा पाणी पण करून द्यावं लागतं मला, असं पण होतं. तर कसं आहे ना, टायमानुसार सगळं आपल्याला थोडाफार बदल करावा लागतो. असं आपल्याला थोडंफार इकडं-तिकडं करावं लागतं. आता तर मी बाहेर झाडत पण नाही लवकर ऊन पडल्याशिवाय, कारण थंडी खूप सुटली ना. त्यामुळं मग घरातलं आवरत बसते मी, आणि ऊन पडलं ना मग बाहेरचं मी सडा रांगोळी झाडून करत असते. तर असं आहे, वेळेनुसार पण आपल्याला थोडंफार बदल करावा लागतो. आता तुम्ही म्हणताल सकाळी तर ही डस्टिंग वगैरे करत होती आणि रात्र कुठून झाली? तर कसं आहे ना, मी ते सकाळी शूट घेतलं होतं. आणि सकाळी डस्टिंग वगैरे झाली, अंघोळ केली, देवपूजा केली. त्यानंतर मी काहीच नाही, शूट घेतलं, स्वयंपाक झाला, थोडंफार आवरलं इकडं-तिकडं आणि दुपारी आराम केला. तर आराम केल्यानंतर मग संध्याकाळी पुन्हा मग फौजी साहेब आले, मुलं आले, आणि मग बाकीचं थोडंफार काम आवरलं आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाकाला लागले होते. तर तेच मी तुमच्याशी शेअर करते. तर हा व्हिडिओ 2-3 दिवसाचा थोडा-थोडा शूट केलेला आहे बरं का ताईंनो. कारण जो होम टूरचा परवा व्हिडिओ टाकला ना मी, त्याच्या आदल्या दिवशी तो शूट केलेला होता. आणि मग परवा, काल, आज असं 2-3 दिवसाचा थोडा-थोडा शूट केलेला व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते आज. तर घराची ना सकाळी इतकी साफसफाई झाली ना, खूप डीप क्लिनिंग केली मी, थकले होते. आणि मग स्वयंपाक झाला, दुपारी आराम केला, काहीच नाही केलं. त्यानंतर संध्याकाळी आता मी स्वयंपाकाला लागले होते. डाळ-भात, चपाती, भाजी करायची होती. पण आकाश म्हणला, "मला एकदम सिंपल मॅगी मसाल्यामधला पास्ता बनवून दे." तर तो एवढा चटपटीत खाण्याचा शौकीन आहे ना, काय सांगायचं. पास्ता आणला होता ना, तेवढा संपोस तर तो काही शांत बसणारच नाही. थोडा उरलेला आहे म्हणला पास्ता, मला तेवढा तू बनवून दे आता. तर त्यांनी शिजायला पण घातला होता. म्हणजे शिजून त्यांनी चाळणीमध्ये काढून ठेवला होता. मला म्हणला, "फक्त मॅगी मसाला टाकून थोडंसं टोमॅटो वगैरे टाकून मला परतून दे." तर त्याला तसं पण एकदम सिंपल पास्ता आवडतो. तर मी काय केलं, थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये अद्रक, लसूण टाकला ठेचून. त्यानंतर मॅगी मसाल्याचे 2 पॅकेट घातले. आणि आता डाळीला फोडणी देण्यासाठी मी कांदा परतायला घातला होता ना कढईमध्ये, त्यातलाच कांदा मी परतलेला थोडासा याच्यामध्ये घातला. आणि टोमॅटो पण कापलं होतं मी डाळीला फोडणी द्यायला ना, तर ते टोमॅटो कापलेलं थोडंसं त्याच्यामध्ये घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली. आणि असा एकदम सिंपल एडावाकडा मी असा त्याला परतून दिला पास्ता. तरी पण एवढा भारी झाला होता ना, फौजी साहेब म्हणले, "लयच भारी वास आलाय, काय काय बनवलंय तू?" तर ते पण आले, मग त्यांना पण थोडासा पास्ता दिला. तर एकदम सिंपल पास्ता बनवला होता, छान झाला होता. तर ते एकदम कोरडं-कोरडं झालं ना, म्हटलं थोडंसं पाणी टाकते, म्हणजे ते ओलसर एकदम छान लागतो. तर थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा कोथिंबीर टाकली आणि पुन्हा थोडासा परतून दिला. फौजी साहेबांना एवढा आवडला ना तो पास्ता की बस. आकाशचा आवडता पास्ता त्यांनी पुन्हा करायच लावला मला. खा. बिन सॉसचा आणि बिन लाल मसाल्याचा आहे, फक्त मॅगी मसाला टाकून. का झालं बघ बरं? हा. अरे वा. आता इथे राजू आहे ना, गूळ कापत होता लाडू बनवण्यासाठी. तर 2 किलो गूळ त्याला म्हणलं, "तू बसले बसले मला तेवढं कापून दे." आणि मेथी भिजू घातली होती ना मी कच्च्या दुधामध्ये रात्री. तर सकाळी मी ती फ्रीजमध्ये ठेवून दिली होती, कारण ती खराब होईल ना, दुधामध्ये भिजवली होती त्यामुळं. तर मग फ्रीजमध्ये ठेवल्यावर ते व्यवस्थित राहील म्हणलं, कारण सकाळ सकाळ काही लाडू बनवणं होणं म्हणजे शक्य नव्हतं, कारण सकाळी भरपूर कामं असतात. त्यामुळं म्हटलं संध्याकाळी बनवण. पण ते संध्याकाळी पण स्वयंपाक हे ते एवढं कामं असतात की मग ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळच्यावर ढकललं गेलं. तर रात्रीचं पण मी काय काय तयारी केली ना त्या लाडूची, ते पण मी तुम्हाला दाखवते आता. मेथी भिजून ठेवली होती ना, त्याचा घट्ट असा गोळा तयार होतो बरं का. तर तो घट्ट गोळा झालेला आहे ना, आपण
खिसणीने खिसून घ्यायचा असतो, म्हणजे तो एकदम सारखा असा म्हणजे मोकळा झाला जातो. नाहीतर मग ते असं मोकळं होत नाही. त्याच्या गिठुळ्या राहिल्या ना मग ते सुकत नाही व्यवस्थित आणि लाडूमध्ये एकसारखा तो असं सगळीकडे पांगल्या जात नाही. त्यामुळं मग ते भिजलेली मेथी ना खिसणीने अशी मोकळी करून घ्यावी लागते. आता राजूने गूळ कापून ठेवला, सागरने ती मेथी एकदम मस्त खिसून मोकळी करून ठेवली. त्यानंतर मी आता अर्धा किलो इतके गहू घेतलेत आणि एकदम व्यवस्थित निसून घेतलेत, पुसून घेतलेत आणि त्याला मी आता मीडियम गॅसवरती भाजून घेत होते. तर पाठीमागच्या वर्षी मी मेथीचे लाडू बनवले होते ना, त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ गावरान तुपामध्ये भाजून घातलं होतं. मस्त लालसर असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं होतं. पण बऱ्याचशा ताई मावशी म्हणल्या, की गव्हाचं पीठ भाजून घालण्यापेक्षा तू गहूच भाजून दळून घाल. त्यामुळं मी आता हे गहू भाजते एकदम व्यवस्थित असं लाह्यासारखे फुलूपर्यंत भाजते मंद आचेवरती आणि मग ते थंड करून त्याचं पीठ करायचं आणि मग ते लाडूमध्ये घालायचं. तर ते मला पण आवडलं बरं का आणि मग ते मी गहू भाजले ना, एवढे भारी लालसर असे खरपूस भाजले होते की बास. तर ते मग मी भाजून ठेवले, तुम्ही बघू शकता. आणि आमच्या इकडे आहे ना, खारीक खोबरं जर दळायला दिलं ना, ते वेगवेगळं नाही दळत बरं का. खारीक आणि खोबरं दोन्ही पण एकत्र दळून देतात. तर त्यांनी असं दळून दिलं होतं खारीक खोबरं. तर 1.5 किलो खारीक आणि अर्धा किलो खोबरं असं मी दळून आणलं होतं. म्हणजे ते चव छान लागते आणि नुसतं खोबरं आपण जास्त घातलं ना, मग ते चोथ्यासारखं लागतं. तर काय घेतले मी आता लाडूसाठी ते पण दाखवते, हे पहा. तर मी 1 किलो गावरान तूप घेतलंय, पावशेर मी डिंक घेतलाय, आपला खाण्याचा डिंक असतो ना तो, पावशेर जवस घेतले, पावशेर तीळ घेतलेत, पावशेर बदाम, पावशेर काजू आणि गोडंबी असते ना, गोळंबी का गोडंबी म्हणतात त्याला, तर ते पण पावशेर. सगळं हे पाव किलो घेतलं होतं मी बाकीचं. आणि जे आळीव असतं ना, ते सुद्धा आपल्या कमरेसाठी खूप चांगलं असतं. तर पावशेर मी आळीव पण घेतलं होतं. तर गोळंबी म्हणजे ही अशी दिसते बरं का काळपट जरा, तर ती आपल्या शरीरासाठी खूप चांगली असती. ती पण पावशेर घेतली होती मी. किराणा दुकानामध्ये आपल्याला मिळून जाते आणि हे लालसर आहे ना, हे आळीव आहे. आणि मगजबी पण घेतलं होतं पावशेर आणि मेथी पण पावशेरच होती, पण ती मी भाजली, तिला मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि दुधामध्ये रात्रीचं भिजवून ठेवली होती. तिला मोकळी केली ना, ती फुलून एवढी मोठी झाली होती. तर मेथी पण आपण पावशेर घालायची. मेथीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगली असती. आणि खसखस तर दाखवायचं राहूनच गेलं, तर मी खसखस पण घेतली होती. तर ती मला वाटतं 200 ग्राम होती काहीतरी खसखस. पॅकेट होते त्याचे, ते मी सोडून घेतले होते वाटीमध्ये आणि 2 किलो गूळ घेतला होता बरं का. आणि मेथी आपली ती भिजलेली ना, असं खिसणीने खिसून घेतली होती ना, मोकळी करून तुम्ही बघू शकता, अशी मोकळी झाली होती ती. आणि ती भाजून आपण भिजवली होती ना, एवढा खमंग वास सुटला होता ना त्या मेथीचा की बस. तर गहू भाजून ठेवले आणि मेथी मोकळी करून ठेवली फ्रीजमध्ये मी. आणि मग बाकी जेवण बनवलं होतं ना, जेवण केलं, आराम केला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी सकाळचं दाखवते मी पुन्हा तुम्हाला बरं काही. तर 3 दिवसाचा थोडा शूट केलेला व्हिडिओ मी एकत्र केलेला आहे हा. तर सकाळचं मग आता सकाळचे कामं आवरले बाकीचे आणि सागर म्हणला मी देवपूजा करतो. तर तो देवपूजा करत होता आणि मी लागले मग हे आपलं जे आळीव वगैरे काय घेतले ना लाडूमध्ये घालायला, ते सगळं भाजून दळून घ्यायचं होतं आणि लाडू बनवायचे होते. तर हे लाडू बनवायला पण खूप वेळ लागतो बरं का. तर त्यामुळं मी सकाळचं बाकीचं काम आवरून घेतलं होतं पटपट. कारण ते आपण तीळ, आळीव काय घेतलंय ना, ते सगळं निसून पण घ्यायचं असतं. कारण आपण जे किराणा दुकानातून आणलंय ना, तसंच नाही वापरू शकत. त्याच्यात काही म्हणजे किडे-मकोडे आहेत का किंवा अळ्या आहेत का, काही गबाळ आहे का, काही खडे आहेत का, ते पण पाहून घ्यायचं असतं. तर ते सगळं व्यवस्थित निसून घेतलं आदल्या दिवशी रात्रीचं मी आणि दुसऱ्या दिवशी आता हे सगळं भाजून घेत होते. तर एवढे पदार्थ घेतले होते मी मेथीचे लाडू बनवण्यासाठी. म्हणजे आपण जे असं मधी खाऊ शकत नाही, ते ह्या लाडूच्या माध्यमातून आपल्या पोटामध्ये जातं आणि त्याचं म्हणजे जे काही असेल ते आपल्या शरीराला भेटतं बरं का. तर आळीव आपण तसं खात नाही, ते पण लाडूच्या याने आपल्या पोटामध्ये जातं. त्यानंतर गोळंबी, खसखस, त्यानंतर काजू, बदाम, हे आळीव वगैरे काय असेल ते सगळं आपण त्या लाडूमध्ये घालायचं. तर आपण त्याच्यामध्ये अजून पिस्ता घालू शकतो, पंपकिन सीड घालू शकतो, म्हणजे जे हवं ते आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट अजून घालू शकतो. तर जेवढं सफिशियंट आहे तेवढं मी घातलं होतं त्याच्यामध्ये. थंडीमुळे ना आपलं शरीर कमजोर झालं जातं, त्यामुळं मेथीचे लाडू खाल्ले जातात आणि मेथीच्या लाडूमुळं शरीराला अनेक फायदे पण मिळतात बरं का. जसं की आपलं पचन सुधारतं, रक्तातील साखरेची पातळी पण नियंत्रणात येते आणि हाडे व सांधे पण मजबूत होतात आणि याशिवाय आपल्या शरीराला ऊर्जा पण देतं ते. आणि आपल्या केसांसाठी, शरीरासाठी, त्वचेसाठी म्हणजे सगळ्या आपल्या शरीरासाठी ते
खूपच फायदेशीर असतात. त्यामुळं थंडीमध्ये आपण हे मेथीचे लाडू नक्की करून खाल्ले पाहिजे. कारण आपण त्या मेथीच्या लाडूमध्ये सगळं काही घातलेलं असतं आणि त्या मेथीच्या लाडूमुळं घरातले सगळे पण ते खातात आणि सगळ्यांच्या पोटामध्ये ते जातं. माझे मुलं तर एवढे नखरे करतात ना ड्रायफ्रूट खायला आणि ते आळीव आणि ते कधी खाणार आहेत. त्यामुळे ते लाडूमध्ये त्यांना कळत पण नाही की काय काय घातलंय म्हणून. आणि महत्त्वाचं म्हणजे डिंक तर आपल्या शरीरासाठी किती चांगला असतो, आपलं म्हणजे हाडं आवळण्यासाठी. तर डिंकसुद्धा आपण त्याच्यामध्ये पावशेर घातलेला आहे बरं का, असं तळून. तर थोडा थोडा आपण असं तुपामध्ये तळायचा, तो एकदम मस्त असा लायासारखा फुलला जातो. आणि खरं सांगू का ताईंनो, त्या मेथीच्या लाडूचा एवढा खमंग खरपूस वास येतो ना, त्या वासानेच असा लाडू खावासा वाटतो. सकाळ सकाळ नाश्त्याला आपण एक जरी लाडू खाल्ला ना, तर ते मस्त दमदमीत राहतं दुपारपर्यंत तरी. आता ही गोळंबी आहे ना, गोडंबी किंवा गोळंबी म्हणतात याला, ही बिब्याच्या फळापासून बनलेली असते. तर एवढी आपल्या शरीरासाठी चांगली असते ना, तर त्याचं काय काय महत्त्व आहे मी स्क्रीनवर तुम्हाला छोटंसं ते कोपऱ्यामध्ये लिहून दिलंय. तर तुम्ही Googleला सुद्धा सर्च करू शकता. त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. किती आरामशीर झोका बिका खेळायचे भारी. आणि मला ठेवलंय असं इकडं. तुम्ही पण बसा या. आमच्या मांडीवर बसा. बसून मांडी हां. भारी वाटतं बघ उन्हाचा. हां, मग. कवळून मस्त वाटत हां. खेळायला. तर आज पौली साहेब ब्लॉगिंग करते. मला बनवून टाकलंय तो ब्लॉगर आता. हं? बरं आहे ना. तर सगळं जे काजू, बदाम, आळीव, तीळ वगैरे सगळं लाडूसाठी घेतलं होतं ना मी, ते भाजलं आणि ते भाजल्यानंतर ते थोडंसं तुपाचा धूर उडतो ना, ते डोळ्याला कसं तरी झालं होतं. तर मी टेरेसवरती आले थोडंसं मोकळ्या हवेला बसायला ना, तर माझ्या मागं मग आकाश पण आला, सागर पण आला आणि फौजी साहेब पण आले. तिघंचे तिघं पण वरती आले आणि बसले मग उन्हाला मस्त. कारण आजकाल थंडी जास्त सुटली ना, ऊन पण छान लागतं. तर थोडंसं आम्ही असं बसलो, मस्त एन्जॉय केला 5-10 मिनिटं आणि मग खाली गेलो. आणि मी खाली जायला लागले ना, आकाशने तर माझ्या मांडीवर डोकं ठेवलं. म्हणला, "थोड्या वेळ थांब, आत्ताच काही खाली जाऊ नको. छान वाटतंय," म्हणला इथं. हुशार बसलो होतो आम्ही. तो दोघांच्या मध्ये बसला. एकाच्या अंगावर टमाटर टाकलाय, एक मुंडकं टाकलंय. हुशार मस्त एन्जॉय करतोय. एवढा त्याला चोपळा आवडतो ना इथं म्हणजे. आता सगळं भाजून ठेवलं होतं मी, पण ते खारीक खोबरं दळलेलं आहे ना, ते भाजायचं राहिलं होतं. तर ते पण एकदम मंद आचेवरती थोडंसं गरम करून घेते म्हणलं, म्हणजे फ्लेवर छान येतो त्याला नाही का लाडूंला. तर 1.5 किलो खारीक, अर्धा किलो खोबरं हे सगळं मी असं भाजून घेतलं. खारीक खोबरं भाजून मी परातीत काढून ठेवलं आणि आता भाजायचं राहिलं होतं फक्त मेथी. तर मेथी अशी मोकळी करून ठेवली होती ना थोडंसं सकाळी मी असं हवेला, ती छान अशी कोरडी झाली होती. त्यानंतर आपण गावरान तूप घालायचं कढईमध्ये आणि मंद आचेवरती ती मेथी भाजून घ्यायची, म्हणजे जो दुधाचा ओलसरपणा आहे ना, तो कमी झाला जातो आणि मग आपले लाडू खराब होत नाही. आणि बऱ्याचशा ताईंच्या कमेंट होत्या पाठीमागच्या वर्षीच्या व्हिडिओला, की "ताई तू अशी मेथी घालते ना दुधामध्ये भिजवून, तर लाडू खराब होते वगैरे." तर ताईंनो, लाडू एवढे बनवते ना मी, मोठा गच्च डबा भरतो एवढ्या सामानामध्ये. तर माझे मुलं आहेत ना 2-2.5 महिने ते लाडू खात होते. अजिबात एकही लाडू खराब नव्हता झाला. आणि गहू मी अर्धा किलो मस्त असे खरपूस भाजून घेतले होते ना, तर तेच मी मिक्सरला असं वाटून घेते. तर एकदम छान असे बारीक झाले जातात बरं का. आणि एकदम रवाळच लागत आहेत बरं का, असे आपण जे गहू वाटून घेतलेले. जास्त पीठ असलं ना, ते पण असं म्हणजे लाडू पिठाळ लागत आहेत. त्यामुळं मिक्सरलाच हे गहू आपण मस्त भाजून वाटून घ्यायचे, तर छान लाडू होतात. तर अर्धा किलो गहू होते ना भाजलेले, मी 2 बॅचमध्ये ते मी मिक्सरला वाटून घेतले बारीक. त्यानंतर आता हे जवस, आळीव, काजू, बदाम, डिंक, त्यानंतर तीळ, मगजबी हे सगळं आता आबडधोबड वाटून घेते. जास्त बारीक नाही करायचं. जसं आपण भाजीला शेंगदाण्याचा कूट करतो ना मीडियम साईजचा बारीक, तर तसा कूट करायचा. एकदम पिठाळ नाही करायचं. म्हणजे एकदम पावडर नाही करायची. आपण जेवढे जे ड्रायफ्रूट घेतलेत ना त्याची पावडर नाही करायची. आबडधोबडच ठेवायचं जरा. तर हे आळीव असं बारीक करून घेतलंय मी जरा. तर कसं एकदम लालसर कलर आहे ना त्याचा. आता तीळ घेते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये. तीळ पण आबडधोबडच वाटून घेतले. मी खरपूस भाजलीत ना, इतका छान खमंग वास सुटला होता की बास. त्यानंतर आता ही गोडंबी. तर गोडंबी थोडी काळपटच असते ना, तर ती पण मी तेलामध्ये म्हणजे तुपामध्ये भाजून घेतली होती. तर तुम्ही बघू शकता एवढं तामझाम असतं बरं की ह्या मेथीच्या लाडूंचं, पण तेवढे पौष्टिक पण असतात आपल्या शरीरासाठी. तर दरवर्षी दर थंडीमध्ये मी एवढं आदबते ह्या लाडूंसाठी आणि घरातल्या सगळ्यांना खाऊ घालते. तर तसं काय म्हणजे रोज खात नाही, वर्षातून एकदाच आपण ते
बनवतो, पण ते शरीराला चांगलं असतं. तर आता सगळं वाटून झालं होतं आणि त्यानंतर आता मोठ्या पातेल्यामध्ये मी 1 किलो गावरान तूप घेतलं आणि 2 किलो गूळ घातलं त्याच्यामध्ये. इतकं परफेक्ट प्रमाण झालं होतं ना ताईंनो, काय सांगायचं. म्हणजे ते तूप कमी नाही पडलं, जास्त पण नाही झालं, काहीच नाही. लाडू इतके छान वळले जात होते की बास. तर आता ह्या तुपामध्ये ना गूळ एकदम असा वितळून द्यायचा. आपल्याला पाक नाही बनवायचा. पाक बनवला ना, तो असा कडक झाला जातो आणि जे खारीक, खोबरं, ड्रायफ्रूट वगैरे आपण जे बारीक करून घेतात ना, त्याला सगळीकडे सारखा तो गूळ लागला जात नाही पाक बनवल्यामुळं. त्यामुळं फक्त तुपामध्ये आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे, असं तुम्ही बघू शकता. हलक्या-हलक्या बुडबुड्या यायला लागल्या ना त्याला, लगेच काढून घ्यायचा. म्हणजे ते उतरून घ्यायचं मोठं पातेलं आणि त्याच्यामध्ये आपण आता हे मेथी, खारीक, खोबरं, ड्रायफ्रूट काय-काय घेतले ते वाटून घेतलंय ना, ते पटापट त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि पटपट हलवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवट मग आपण सूट पावडर आणि विलायची पावडर घालायची आणि लाडू वळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता खाली उतरवल्यानंतर आम्ही आहे ना ते वाटून घेतलेलं त्याच्यामध्ये पटापट टाकतो. खारीक, खोबरं सगळं ड्रायफ्रूट वगैरे आणि मग सागर पण हलवत होता. म्हणजे तो गूळ आहे ना सगळीकडं म्हणजे एकसारखा लागला जातो. आता सगळं त्याच्यामध्ये घातल्यानंतर सगळ्यात शेवट मी घालते मेथी. आपण ती थोडंसं तूप घालून गरम करून घेतली होती ना, मेथी घातली आणि असे जर लाडू बनवले ना ताईंनो, खरंच तुम्ही म्हणताल मेथी घातली का नाही त्याच्यामध्ये? पावशेर मेथी घातली मी त्याच्यामध्ये, पण अजिबात कडू लागत नाही लाडू. आता एक सांगू का? मला जे ड्रायफ्रूट म्हणजे त्याच्यामध्ये घालायचे, जे आवडतेत, जे गरजेचे वाटले मी त्याच्यामध्ये घातलेत. तुम्हाला त्याच्यामधून कोणते ड्रायफ्रूट स्किप करायचे ना, ते तुम्ही करू शकता किंवा कोणते ॲड करायचे त्याच्यामध्ये ते तुम्ही ॲड करू शकता. तर असं कमी जास्त पण तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे करू शकता. तरी पण छान होतात लाडू बरं का. आणि पण एक सांगू का? आपण जेवढं साहित्य घातलंय ना त्याच्यामध्ये काय-काय, तर त्याच्यानुसार मी 2 किलो गूळ घातलाय त्याला. तर तुम्ही थोडंफार कमी केलं ना, तर गूळ थोडाफार कमी लागू शकतो किंवा तुम्हाला जास्त जर थोडं गोड लागत असेल ना, तर तुम्ही गूळ वाढवू शकता किंवा एवढा एकदम सफिशियंट आहे 2 किलो. तर असं गूळ कमी जास्त आपल्या सामानुसार होऊ शकतो बरं का. तर तुपाचं पण तसंच आहे. तूपसुद्धा आपण काय कोणतं सामान घेतो ना, त्यानुसार कमी जास्त होऊ शकतं. तर आपल्या अंदाजानुसार घ्यायचं. मी तर अंदाजेच घेत असते बरं का. आणि इथे एक मी टिप सांगते तुम्हाला. तूप जर तुमच्याकडून थोडं जास्त झालं, तर गव्हाचं पीठ तुम्ही थोडंसं गरम करून म्हणजे भाजून थोडं घालायचं त्याच्यामध्ये. तर त्याने ते तूप सोकलं जातं आणि लाडू छान वळले जातात. किंवा तुम्ही गहू असं मी भाजून वाटून घातले ना, तसं पण करू शकता. पण इमर्जन्सी आपण असं गव्हाचं पीठ भाजून मस्त खरपूस भाजून त्याच्यामध्ये घालायचं, जास्त तूप झालं असेल तर बरं का. तर ते म्हणजे व्यवस्थित लाडू झाले जातात. आणि कमी जर तूप झालं ना, आपण थोडंसं तूप गरम करायचं, त्याच्यामध्ये घालायचं आणि लाडू वळून घ्यायचे. तर असं आपण कमी जास्त झालं तरी थोडंसं ॲडजस्ट करू शकतो. तर तुम्ही बघू शकता शेवटचे लाडू बांधूपर्यंत मस्त असे लाडू बांधले जात होते बरं का ताईंनो. तर कोरडं नाही झालं किंवा म्हणजे पातळ नाही झालं, तूप कमी जास्त झालं नाही, काहीच नाही. आणि खाऊन बघितलं ना सागरनी, तर गूळसुद्धा एकदम परफेक्ट झाला होता. तर सामान खूप दिवसाचं येऊन पडलं होतं, पण त्याचं एवढं तामझाम असतं ना, मग आता करू, मग करू. त्यानंतर मी मध्ये आजारी पण पडले, मग ते तसेच राहून गेले लाडू करायचे. आता थंडी जास्त सुटली ना, त्यामुळे म्हटलं चला लाडू बनवून घेते आता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा लाडू नक्की ट्राय करा, खूप छान होतात. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.